नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल म्हणजे पॉलिनॉमियलचं डिव्हिजन आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण काय करणार, खास करून पॉलिनॉमियलला बायनॉमियलनं कसं डिवाइड करायचं हे शिकणार आहोत. म्हणजेच बहुपदीला द्विपदीने कसं भाग द्यायचा हे आपण शिकणार आहोत. त्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. बघा, जो दिलेला भाज्य असतो, जो डिव्हिडंड असतो, त्याला काय करायचं? बघा, त्याला इंडेक्स असतो. प्रत्येक टर्मला एक इंडेक्स असतो. बघा, ही टर्म आहे त्याचा इंडेक्स 2 आहे, या टर्मचा इंडेक्स 1 आहे, याचा काही नाही 0 असतो, बरोबर का? तर इंडेक्सच्या डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमामध्ये त्याला अरेंज करावं लागतं. इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 0 हे ऑलरेडी दिलेलं आहे. तसंच हा जो भाजक असतो, हा जो डिवायझर असतो, त्याला पण इंडेक्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचं असतं. बघा, x चा पॉवर 1 आहे, 2 ची पॉवर 0 आहे, हे पण ऑलरेडी आहे, तसंच तसं आहे, बरोबर? मग आता आपण जो भागाकार करतो लहानपणापासून तसं मांडून घ्यायचं. बघा, हे काय भाज्य डिव्हिडंड इथं लिहायचं x² अधिक 4x अधिक 4 आणि हा भाजक x अधिक 2. आता विद्यार्थी मित्रांनो, आता कितीचा भाग द्यायचा बघा ना. तर समजा मी असं घेतलं, काय 343 भागिले 7, बरोबर का? काय करतो आपण? 7 चोक 28, 4 चा भाग देतो ना आपण. तर इथं कितीचा भाग द्यायचा हे कसं कळायचं आपल्याला, बरोबर का? त्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये बघा, या डिव्हिडंड मधली पहिली टर्म उचलायची, काय x² ही उचलली, आणि हे जे दिलेलं भाजक आहे, हा जो डिवायझर आहे, ह्याच्यामधला सर्वात मोठा घातांक असलेला, सर्वात मोठा इंडेक्स असलेलं व्हेरिएबल उचलायचं. बघा, इथे एकच व्हेरिएबल आहे, तेच उचलावं लागेल, याचा घातांक 1 आहे, म्हणजे आपल्याला हे x उचलायचं आणि याला भाग द्यायचा याला, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, x आणि इथलं एक पॉवर कटली, म्हणजे x² म्हणजे काय असतं? x इंटू x असतं ना. बघा ना, हे x कटलं, हे x कटलं, काय राहिलं? x राहिलं. जे राहिलेलं असतं त्याचाच भाग द्यायचा, म्हणजे इथे x द्यायचं, बरोबर का? याचा आणि याचा गुणाकार इथे लिहित असतो आपण. चला, काय x गुणिले x x², हे अधिकला अधिक x गुणिले 2 2x, हे वजा करायचं असतं, बरोबर का? मग विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी करताना सर्वांची चिन्ह उलटे होतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक. बघा, इथं काही नाही, म्हणजे अधिक असतं याचं वजा होणार, याचं पण वजा होणार. बघा, x² वजा x² कटून जाणार. 4x वजा 2x किती येणार? 2x, बरोबर? हे अधिक 4 खाली घ्यायचं. बघा, आपण भागाकारात पुन्हा एक पद खाली घेत असतो, बरोबर? आता काय आलं? 2x अधिक 4. तसंच करायचं. बघा, इथे सर्वात मोठं घातांक कोणाचं आहे? 2x. किती आहे? 1. याला घ्यायचं 2x, बरोबर? आणि इथं तर मोठं कोण आहे? x, म्हणजे डिग्री कोणाची मोठी आहे? x ची डिग्री. त्याला छेदस्थानी घ्यायचं, x ला x x कटलं, किती आलं? 2 आलं. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो, अधिक 2 इथं लिहायचं, ह्या 2चा आणि याचा गुणाकार इथं लिहायचा. बघा, 2 गुणिले x किती? 2x अधिक 2 गुणिले 2 4. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण वजा करत असतो, इथं वजा द्या. बघा, वजाबाकीमध्ये सर्व चिन्ह उलटे होतात. बघा, इथं काही नाही, म्हणजे अधिक असणार, याचं वजा होणार, अधिकचं वजा होणार. बघा, 2x मधून 2x गेले, 0 उरलं. 4 मधून 4 गेले, 0 उरले. बाकी किती आली? 0 आली. आपलं बघा, भागाकार किती आला? x अधिक 2 भागाकार आला, बाकी आली 0. बघा, अशा प्रकारे आपण पॉलिनॉमियलला बायनॉमियलनं डिवाइड करतो. धन्यवाद.